रस्त्यावरून पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडत असतानाच आता घरात घुसून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धरमपेठ येथे घरात एकटे असलेल्या 81 वर्षीय आजीच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेन हिसकावले। या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून सागर नितनवरे याला अटक केली आहे। गणित आरोपींची हिंमत वाढताना दिसत आहे। रस्त्यावर चेन स्नॅचिंग किंवा मूल्यवान वस्तूची चोरी करणारे आरोपी आता घरात शिरायला लागले आहे। आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरात शिरला। तुमच्या घरात नितनवरे राहतात का, ते घरी आहे का असं विचारत संजीवनी प्रभाकर देशमुख वय 81 वर्ष धरमपेठ यांच्या घरात शिरून 15 ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीवर हात साफ केला। एवढंच नाही तर त्यांना मारहाण देखील केली आणि ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। 19/1/2025 च्या 16 वाजता दरम्यान यातील फिर्यादी संजीवनी प्रभाकर देशमुख वय 81 वर्ष राहणार धरमपेठ नागपूर या आपल्या घरी हजर असताना त्या दरम्यान अज्ञात इसम त्याने त्याच्या घरी प्रवेश केला आणि तुमच्या घरामध्ये नितनवरे हे राहतात का, ते घरी आहेत का असं विचारणा करून त्यांनी म्हटलं की बाबा हा नितनवरेचं घर नाही आहे। तेव्हा आतमध्ये घुसला आणि त्या म्हाताऱ्या आजीबाईला थांबवून तिला धमकी देऊन तिचा तोंड दाबून तिच्या गळ्यामध्ये असलेलं जवळपास 15 ग्रॅमच्या सोन्याची चेन हिसकावून घेतली आणि तिथून पसार झाला। या फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दाखल केली घटनेची। त्या संबंधाने पोलीस स्टेशन सीताबर्डी या ठिकाणी अपराध नंबर 61/25 कलम 309(6), 333, 351 भारतीय न्याय संहिता या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध हा अज्ञात आरोपी असल्याने आमच्या DV पथकाला अत्यंत कष्ट करावं लागलं। त्यांनी आरोपीच्या शोधकामी शहरातील विविध फुटेज चेक केले। त्या फुटेजच्या आधारे आरोपी हा निष्पन्न केलेला आहे। सागर सुरेंद्र तिवारी वय 20 वर्ष राहणार प्लॉट नंबर 8 आटा चक्की जवळ प्रभूनगर जैताळ नागपूर हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आमचे DV पथक आहे, PSI शेरकर आहेत, SC मुंडे आहेत, SC वालदे आहेत आणि पोसी प्रशांत भोयर, पोसी चेतन शिंदे या पथकाने अतिशय परिश्रम घेऊन कसोशीने अगदी तात्काळ त्याच तारखेला आरोपीला अटक केलेला आहे। आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल 6 ग्रॅम दागिने, चेन, 30,000 रुपये जप्त केलेले आहे।